गुड मॉर्निंग, जय श्रीराम. तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज मी परत एकदा माझा डेली रुटीन जो आहे कंपनीत चाललो आहे. आणि मग नंतर कंपनीत थोडंफार शिकायला भेटेल, काम करल, जे काही वर्क बाकी आहे किंवा मग नवीन वर्क जे असाईन केलं जाईल ते करल. आणि बस कंपनीच्या ग्रोथला एक कंट्रीब्यूट करेल माझ्या पद्धतीने. तर मग मी आता ऑफिसवरून आलो आहे आणि आता चाललो आमच्या सोसायटीकडं. आणि मग बघू पुढचा काय प्लॅन आहे. तसा जिमचा प्लॅन आहे. आज माझ्याबरोबर एक विचित्र किस्सा घडला. जेव्हा मी कॅन्टीनमध्ये गेलो, माझं हेल्मेट चोरीला गेलं. कॅन्टीनमध्ये होतो तेव्हा. काय बोलावं आता याला. मग परत नवीन इश्यू करून घेतला. म्हणजे जर कंपनी तुम्हाला हेल्मेट देते तरी पण तुम्ही ते चोरतात काय किंवा मग घेतात काय. चुकून पण नेलं असेल पण मग हे काय बरोबर नाही. तर मग माझं आत्ता सगळं आवरून झालं आहे. आता मी जिमकडं निघालो आहे. आणि त्याच्या आधी मी जे माझं बेडशीट ब्लँकेट ड्राय क्लिनिंगला टाकलं होतं ते घेऊ आणि मग जाऊ. आत्ता मी आलेलो आहे एक काली माच्या मंदिरात. तिथे काली माचं एक खूप छान मंदिर आहे. आता मी आलो होतो ड्राय क्लिनिंगकडे, पण मग तिकडे ना जरा तो इश्यू होता. त्यामुळे मग मी आता परत चाललो आहे जिमकडे. तर रस्त्यात जाता जाता मला अंबेमाच्या मंदिराच्या तिथे खूप गर्दी दिसली. आणि मी तिथे बघितलं तर तिथे चालू होतं विश्व हिंदू संमेलन. आणि खरंच खूप छान परिसर आहे आणि वातावरण पण छान होतं. हिंदू सशक्तीकरणासाठी असे अनेक कार्यक्रम राबवले गेले पाहिजे. तर मग गाईज आता मी जिमवरून आलेलो आहे आणि आता मी चाललो आहे रस्त्यावरनं माझ्या रूमवर. आणि माझ्याबरोबर मित्र पण आहे माझे, जे की जिमला येत असतात. दोघं पण माझ्या सेम कंपनीत काम करतात. तुम्हाला पहिले दाखवलंच असेल, एक ट्रेनर आहे जो की मी. तर मग मी आता रूमवर आलो आहे आणि आत्ता मी जेवण पण केलं. जेवणात होती भेंडीची भाजी पोळी. भेंडी हा माझा फेवरेट वर्ड आहे बाय द वे. भेंडीची भाजी पोळी वरण भात आणि छास होती. तर मग जेवण ओव्हरऑल छान झालं आणि आता मी रूमवर आलो. आता माझं असं म्हणणं आहे की काहीतरी करावं लॅपटॉपवर काय करावं. तर मग असा विचार चालला आहे की थोडंफार एक्सेल मी बनवलेलं आहे असं डेली एक्सपेन्स रिलेटेड. तर ते पण एक काम करू आणि एक डिझाईन पण शिकू. म्हणजे मी खरं तर मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मला कधी कधी ते प्लांटवर तर मेकॅनिकल रिलेटेड कामं म्हणजे पंप पण ते मेंटेनन्स रिलेटेड असतात. पण मला इंटरेस्ट डिझाईनमध्ये पण आहे. म्हणून मग मी थोडंसं आता डिझायनिंग पण शिकतो. एक ना एक पार्ट घ्यायचा, तो बनवायचा, यूट्यूबवर व्हिडिओ पाहायचे. कारण आपल्यासारखे यूट्यूबर खूप आहे आणि ते त्यांचं कंटेंट नॉलेज शेअर करतात, जगाला हुशार बनवतात. त्याच्यासाठी म्हणून काही लोड नाही आहे. तुम्हाला काही पण अडलं ना, तुम्ही यूट्यूबवर काही सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. त्याचं काही ना काही उपाय भेटेल. तो भले 90% 60% करेक्ट असो नसो, पण मग तुम्हाला एक असं आयडिया तर भेटेल की काय करायचं आहे पुढे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की बघा, करा काहीतरी, सेल्फ मोटिवेटेड राहा. आणि मग नंतर मला नामजप तर करायचाच आहे. मी नामजप पण करेल. आणि आता ओव्हरऑल तर ठीकच आहे. तर मग आता माझं सगळं आवरलं आहे आणि मी शांत बसलो आहे. देवाचा आत्ता जप झाला आणि बस आता एवढंच प्लॅन होता. ते थोडंसं डिझाईनला घेतलं होतं मी, पण मग थोडंसं केलं आणि नंतर मला जरा थकलेलो आहे मी, म्हणून मला आता रेस्ट घ्यायची आहे. त्यामुळं मग मी ते म्हणलं उद्या करू आता. म्हणून सॉरी, पण मग करू आपण, काही नाही. चालेल मग, ठीक आहे. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू. बाय बाय.